नमस्कार. डिवाइन फेथ अँड टॅरो चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आज आपण पुढच्या आठवड्याचं गायडन्स बघायचं आहे. पुढच्या आठवड्यासाठी डिवाइन स्पिरिट्सना, एंजल्सना तुम्हाला काय सांगायचं आहे ते आपण पाहू. त्यासाठी मी इथे 3 पाईल्स अरेंज केले आहेत. पाईल नंबर 1, पाईल नंबर 2 आणि पाईल नंबर 3. हे 3 वेगवेगळे टॅरो डेक्स आहेत. त्यांची बॅक कवर्स आहेत ना, ते तुम्हाला चॉईससाठी एक ऑप्शन आहे. आणि दुसरा म्हणजे हे क्रिस्टल्स आहेत. तर पाईल नंबर 1साठी हा ट्री ॲगेट हा क्रिस्टल आहे. पाईल नंबर 2साठी लापिस लाजुली हा क्रिस्टल आहे. आणि पाईल नंबर 3साठी रोज क्वार्टर्स हा क्रिस्टल आहे. सो या 3 पाईलपैकी एक किंवा एकापेक्षा अनेक तुमच्या चॉईसप्रमाणे तुम्ही सिलेक्ट करा. आणि सिलेक्शन झालं की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याचे टाईम स्टॅम्प आहेत. त्यावरती क्लिक केलं की तुम्ही डायरेक्टली तुमच्या रीडिंगला जाल. पूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघण्याची गरज नाही. आणि विकली गायडन्ससाठी आपण कालपुरुष कुंडलीचा वापर करणार आहोत. सो आता आपण आपल्या रीडिंगमध्ये भेटू. ओके. पाईल नंबर 1, वेलकम टू रीडिंग. तुमचा क्रिस्टल आहे ट्री ॲगेट आणि तुमचा डेक आहे लाईट सिअर टॅरोट. सो आधी मी कार्ड ड्रॉ करते तुमचे. बॉटम ऑफ द डेक 2 ऑफ वॉन्ड्स. टू ऑफ वॉन्ड इम्पल्सिव्हनेस दाखवतो. मार्स इन एरीज आहे. सो लेट्स सी. सो फर्स्ट, प्रथम हाऊस 9 ऑफ वॉन्ड्स, स्ट्रगल पिरियड. सेकंड हाऊस 8 ऑफ वॉन्ड्स, काहीतरी न्यूज वगैरे येण्याचे चान्सेस दिसतात. धनस्थान आहे. 4 ऑफ वॉन्ड्स, थर्ड हाऊस. सॉरी, 4 ऑफ स्पोर्ट्स. 4 ऑफ स्पोर्ट्स. फोर्थ हाऊस 10 ऑफ पेंटेकल्स, हॅपी फॅमिली. घरामध्ये सगळं शांतता असेल, सुव्यवस्था असेल. फिफ्थ हाऊस 2 ऑफ स्वॉर्ड्स. फिफ्थ हाऊसमध्ये काहीतरी चॉईसेस बहुतेक आहेत. सिक्स्थ हाऊस स्ट्रेंथ. सेवन्थ हाऊस पेज ऑफ कप्स. 8th हाऊस
टॉवर, हे प्रथम स्थानचं कार्ड आहे इथलं आणि 8th हाऊसमध्ये आहे. 9th हाऊस द एम्परर, हे पण फर्स्ट हाऊस दाखवतो. फर्स्ट हाऊस भाग्यस्थानात आहे, भाग्याची साथ आहे. 10th हाऊस किंग ऑफ स्वॉर्ड्स, कर्मस्थानात किंग ऑफ स्वॉर्ड प्रॅक्टिकलिटी, क्लॅरिटी ऑफ माइंड दाखवतं. 11th हाऊस लाभस्थानामध्ये नाईट ऑफ वॉन्ड्स, नाईट ऑफ वॉन्ड, आणि व्ययस्थानामध्ये 5 ऑफ पेंटॅकल्स. हे ठीक आहे, म्हणजे थोडं निगेटिव्ह कार्ड आहे पण व्ययात बसलं आहे. जरा मेडिटेट करते तुमच्या कार्ड्सवरती. ओव्हरऑल मी हा सगळा स्प्रेड बघितला ना तर खूप म्हणजे पुढच्या आठवड्यासाठी एक पॉझिटिव्हनेस आहे, एक ऑप्टिमिझम आहे या स्प्रेडमध्ये. फर्स्ट ऑफ ऑल तर प्रथम हा जर फर्स्ट हाऊस बघितलं 9 ऑफ वॉन्ड, तर ती एनर्जी धनुराशीचा चंद्र, लाईक ऑप्टिमिझम आहे. सो एक पॉझिटिव्हनेस. दुसरा म्हणजे एक फर्स्ट हाऊसचं एम्परर कार्ड हे भाग्यामध्ये आहे. सॉरी, सो फर्स्ट हाऊसमध्ये 9 ऑफ वॉन्ड आहे, तो धनुचा चंद्र, म्हणजे एक ऑप्टिमिझम आहे फर्स्ट हाऊसमध्ये. त्यामुळे आठवडाभर एक दृष्टिकोन चांगला असेल. एक कुठेतरी एक स्ट्रगल पिरियड थोडा थांबला आहे आणि एक नवीन विजन तुम्हाला मिळेल. एक तुमच्या आयुष्याची गाडी अशी एक छान ट्रॅकवरती सुरळीत चालू राहील असं काहीच दिसतं. कारण फर्स्ट हाऊसचं एम्परर आहे ना, हे भाग्यामध्ये. सो भाग्याची साथ आहे तुम्हाला, तुमच्या पराक्रमाला सुद्धा भाग्याची साथ आहे. 9th हाऊसचा एम्परर, द एम्पररचं कार्ड. एम्पररचं जे काही क्वालिटीज आहेत त्या सगळ्या तुम्हाला तुमच्यामध्ये बघायला मिळते. तुम्ही एक थोडंसं कंट्रोल असेल तुमच्या सगळ्या गोष्टींवरती, सगळ्या कामावरती. ऑलरेडी म्हणजे तुमच्या आजूबाजूच्या सगळ्या वातावरणावरती तुमचा एक होल्ड असेल आणि एक मन स्टेबल असेल तुमचं कुठल्याही कामामध्ये. इनफॅक्ट 10th ऑफ हाऊसमध्ये कर्मस्थानामध्ये, सॉरी 10th हाऊसमध्ये कर्मस्थानामध्ये किंग ऑफ स्वॉर्ड आहे ना, ते एक विचारांची क्लॅरिटी असणार आहे कुठल्याही कामामध्ये. का तुम्ही तुमचं इंटेलेक्च्युअल वापराल कुठलंही काम करताना. एक बॅलन्स माइंड असणार आहे आणि कप्सची कार्ड जास्त नाही आहे तिथे पूर्ण स्प्रेडमध्ये. त्यामुळे तुमची एक आठवड्यामध्ये ना बराचसा तुमचा अप्रोच हा तुमच्या लाईफकडे एकदम प्रॅक्टिकल असणार आहे. इनफॅक्ट किंग ऑफ स्वॉर्डच दाखवत आहे की एक प्रॅक्टिकल मॅन आहे. म्हणजे प्लस मायनस प्रत्येक गोष्टीमधल्या बघून एखादं काम करणं. दुसरं एक फर्स्ट हाऊसचं कार्ड एक आहे, हे टॉवर कार्ड. हे फर्स्ट हाऊसचं आहे, ते अष्टमात दिसतं आहे, पण हे मायनस कार्ड आहे, निगेटिव्ह कार्ड आहे. त्यामुळे तुमच्याशी रिलेटेड, तुमच्या कामाशी रिलेटेड, तुमच्या कुठलीही निगेटिव्ह असेल ना, निगेटिव्हिटी ती आता संपलेली आहे. म्हणून मी म्हटलं की एक तुमची आयुष्याची गाडी सुरळीत ट्रॅकवरती चालू होईल. एक बॅलन्स एक ह्याने चालू राहील. 5 ऑफ पेंटॅकल्स काम, एक 5 ऑफ पेंटॅकल्सचं कार्ड जे आहे ना, ते स्टॅग्नेशनचं आहे, ते तुमचं व्यायात गेलं आहे. सो अगोदर काही असेल थोडंसं कुठे अडवणूक होत असेल, काही कामामध्ये अडथळे येत असतील, तर आता ते संपणार आहेत. म्हणजे तुमचे सगळे प्रॉब्लेम्स सॉर्ट आउट आहेत आणि तुम्हाला भाग्याची साथ आहे. हे फर्स्ट ऑफ ऑल. दुसरं म्हणजे एक सेकंड हाऊसमध्ये धनस्थानाशी रिलेटेड काही कम्युनिकेशन होण्याचे चान्सेस आहेत. 8th ऑफ वॉन्ड पॉझिटिव्ह कार्ड आहे धनस्थानामध्ये. त्यामुळे सेकंड हाऊस जे दाखवतं, जसं लाईक
तुमची वडिलोपार्जित धन किंवा तुमचे स्वतःचं जी काही इन्व्हेस्टमेंट वगैरे असेल, इनफॅक्ट वैवाहिक सौख्यसुद्धा सेकंड हाऊसमध्ये बघितलं जातं. फोर्थ हाऊससुद्धा छान आहे. त्यामुळे एक आठवडाभर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये एक वैवाहिक सौख्य तुम्हाला जाणवेल, एक शांतता, एक रिलेशनशिपमध्ये हार्मनी जाणवेल तुम्हाला. दुसरं म्हणजे धनस्थानाशी संबंधित ज्या काही रखडलेल्या गोष्टी असतील ना, त्या मार्गी लागतील. इनफॅक्ट लाभस्थानामध्ये सुद्धा नाईट ऑफ वॉन्ड हे एखादी गोष्ट चालू राहणं, गतीमध्ये त्या ॲक्शनमध्ये येणं हे दाखवतं. सो धनस्थान आणि लाभस्थान दोन्ही स्थानं ही ॲक्शन मोडमध्ये आहेत. सो त्याच्याशी रिलेटेड ज्या काही गोष्टी आहेत ना, त्या आता मार्गी लागतील. थर्ड हाऊसमध्ये पराक्रम स्थानामध्ये सुद्धा एक तुम्ही थांबून विचार कराल, तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये थोडंसं प्लॅनिंग करण्याचा विचार कराल. कर्मस्थानामध्ये किंग ऑफ स्वोर्ड मेंटल क्लॅरिटी दाखवतं, एक विचारांची प्रगल्भता दाखवतं. इंटेलेक्च्युअल वापरणं हा जे काय आहे, थोडंसं प्लॅनिंग, तुम्ही थांबून सगळ्या परिस्थितीचा आढावा घेऊन मग कृती करण्याकडे तुमचा कल असेल. फोर्थ हाऊस जे एक आपलं घरचं एन्व्हायरमेंट म्हणा किंवा गृहसौख्य, वाहन सौख्य, आपल्या जे मटेरियल नीड्स आहेत त्यांचं स्थान आहे. तुमची मेंटल, तुमची एक शांतता, पीस ऑफ माइंड हे दाखवलं जातं. तुमच्या आई संबंधीचा पूर्ण विचार हा फोर्थ हाऊसमध्ये होतो. सो तिथे 10 ऑफ पेंटिकल्स हे खूप पॉझिटिव्ह कार्ड आहे आणि सक्सेसचं कार्ड आहे. त्यामुळे त्या रिलेटेड सगळ्या गोष्टी, एक तुम्हाला तुमच्या घरामध्ये एक छान सौजन्य दिसेल, एक हार्मनी दिसेल, रिलेशनशिपमध्ये एक चांगलं बॉन्डिंग असेल. 7th हाऊस जे जोडीदाराचं स्थान आहे, तिथे पेज ऑफ कप्स आहे. सो जे रिलेशनशिपमध्ये नाही आहेत त्यांना कदाचित एखादी ऑपॉर्च्युनिटी येण्याचे चान्सेस आहेत. दुसरं, कारण हे कार्ड ऑपॉर्च्युनिटी नवीन येण्याचे चान्सेस आहेत, कोणाचे तरी कुठेतरी एंगेज होण्याचे चान्सेस दिसतात. जे ऑलरेडी रिलेशनशिप आहेत, विवाह ज्यांचा झालेला आहे, ते कदाचित आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या रिलेशनशिपमध्ये एखादं नाविन्य आणण्यासाठी नव्याने काहीतरी करतील किंवा एक हार्मनी आहे. म्हणजे 7th हाऊस खूप छान आहे, 4th हाऊस छान आहे. त्यामुळे बऱ्यापैकी एक पुढचा वीक आहे ना, एक छान सौजन्याचा असेल तुमच्या पर्सनल लाईफमध्ये. 5th हाऊस सेकंड ऑफ 2 ऑफ स्वोर्ड, तसं बघितलं तर हे थोडं इनडिसिजनचं आहे. पण ओव्हरऑल बाकी सगळ्या कनेक्टेड कार्ड्सचा विचार केल्यानंतर सेकंड ऑफ स्वोर्ड आहे ना, ही लाईक मून इन लिब्रा, तूळ राशीतल्या चंद्राची एनर्जी इथे आहे. तूळ राशी बॅलन्स रास आहे. सो इथे ही एनर्जी कंपॅनियनशिपची आहे. त्यामुळे तुमचं लव्ह लाईफ असेल तिथे एक थोडंसं बॅलन्सिंग असेल, तिथे चांगले आहेत. इनफॅक्ट समोरचं जे आहे पब्लिक रिलेशनशिपचं जे आहे हाऊस, तिथे नाईट ऑफ वॉन्ड आहे. सो एक पब्लिक रिलेशनशिप चांगली असेल, मित्रमैत्रिणींशी एक कम्युनिकेशन तुमचं चांगलं असणार आहे, त्या रिलेशनशिपमध्ये हार्मनी असेल, एक कदाचित त्यामध्ये वृद्धी होईल. 6th हाऊस स्ट्रेंथ दाखवत आहे, जे रोग ऋण यांचं आहे. तुमचं नोकरीपासूनचं जे फायदे आहेत ते सगळं इथे पाहिलं जातं. तर तिथे स्ट्रेंथ हा हाऊस आहे, त्या घराला एक स्ट्रेंथ मिळाला आहे. त्यामुळे तब्येत पाणी व्यवस्थित असणार आहे तुमची. आणि एक कामाच्या ठिकाणी सुद्धा तुम्ही स्वतःला एक थोडं पॉवरफुल, एक मेंटली पॉवरफुल फील कराल. एक माइंड तुमचं बॅलन्स आहे. इथे प्रश्नाचं ऑप्टिमिझम आहे फर्स्ट हाऊसला. त्यामुळे प्रॉब्लेम सगळे तुमचे सॉर्ट आउट झाले. तर टॉवर कार्ड तुमचं अष्टमात आहे. सो जे प्रॉब्लेम लाईफमध्ये दाखवतात, जे अचानकपणे येणाऱ्या काही गोष्टी असतात किंवा काही, हे दाखवणारं जे कार्ड आहे ना, हे अष्टमात आहे. त्यामुळे ओव्हरऑल तुमचा हा आठवडा आहे ना खूप चांगला आहे. अगदी सगळ्या स्तरांवरती कूल आहे. बॉटम ऑफ द डेक 2 ऑफ वॉन्डची एनर्जी आहे. ॲक्च्युली ही इम्पल्सिव्हनेस दाखवतं, पण तरीसुद्धा ही एनर्जी एखाद्या कार्याला पूर्ण करण्यासाठी, ॲक्शनसाठी खूप चांगली आहे. सो मनामध्ये तुम्ही थोडे एनर्जेटिक असाल. 2 ऑफ वॉन्डची एनर्जी ही मार्स इन एरिसची एनर्जी आहे. मेष राशीत मधला मंगळ
जो स्वराशीमध्ये असल्यानंतर बलवान ठरतो. सो आणि मंगळ हा ॲक्शनचा ग्रह आहे. सो तुम्ही या आठवड्यामध्ये एक तुमचा कल एक थोडी एनर्जी असणार आहे, एनर्जी लेवल तुमची चांगली असणार आहे, कारण हे तुमची शॅडो साईड दाखवतं आणि ती पॉझिटिव्ह आहे. सो थोडासा इम्पल्सिव्हनेस दाखवतं, त्यामुळे थोडं कुठलीही कृती करताना घाई करू नका, असं एक थोडं सांगता येईल. बाकी ओव्हरऑल सगळा स्प्रेड खूप छान आहे, आठवडा खूप चांगला आहे. सो फाईल नंबर 1, तुम्हाला रीडिंग कसं वाटतं ते सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके, आणि पुन्हा अशीच भेट देत राहा या चॅनलला. थँक्यू. फाईल नंबर 2, वेलकम टू द रीडिंग. तुमचा क्रिस्टल आहे लापिस लाजुली. आपण तुमचे कार्ड्स ड्रॉ करूया. फर्स्ट हाऊसमध्ये 3 ऑफ वॉन्ड आहे. थ्री ऑफ वॉन्ड खूप पॉझिटिव्ह कार्ड आहे. म्हणजे इथे एनर्जी कशी म्हणते तर सन इन एरीज, मेष राशीमध्ये सूर्य उच्चीचा होतो नेहमी. सो एक पॉझिटिव्हनेस आहे, ॲफर्मेशन आहे इथे थ्री ऑफ वॉन्डमध्ये. सो मे बी नेक्स्ट वीकमध्ये हा आठवडा तुमचा एक ॲटिट्यूड चांगला असेल, पॉझिटिव्ह असेल, प्रत्येक गोष्टीकडे अप्रोच तुमचा पॉझिटिव्ह असेल. इनफॅक्ट चित्रावरून सुद्धा दिसतं की एक तुम्ही यशाची शिडी चढत जाणार आहात एक, आणि पॉझिटिव्हली एक मार्गक्रमण करणार तुमच्या आयुष्यामध्ये. थर्ड हाऊस तुमच्या पराक्रमाचा हाऊस पाहूया आपण काय आहे ते. डिवाइन एंजल स्पिरिट गाइड्स प्लीज. थर्ड हाऊस 7 ऑफ कप्सचं कार्ड आहे थर्ड हाऊसला. 7 कप्स बऱ्याच ऑपॉर्च्युनिटी रिप्रेझेंट करतात. बरेच एक मार्ग ओपन होणार आहेत तुम्हाला. म्हणजे कदाचित एक आपण कर्मस्थान पण पाहूया. टेन्थ हाऊससाठी पाईल नंबर 1ला, सॉरी पाईल नंबर 2ला 10th हाऊससाठी. 10th हाऊससाठी पेज ऑफ कॉइन्स. म्हणजे पेज ऑफ पेंटॅकल्स. पेज ऑफ पेंटॅकल्स खूप पोटेंट एनर्जी आहे. ही एनर्जी अशी आहे की एखाद्या कार्यामध्ये एक सुरुवातीची जी एनर्जी असते ना, की लाईक एखादं बीज असेल त्याच्यामध्ये कसं एक पोटेंट असते एखादं मोठं वृक्ष होण्याचं, तशी काहीशी ही एनर्जी आहे. म्हणजे कुठलंही काम तुम्ही हातात घ्याल ना, त्याला बऱ्यापैकी एक पुढे प्रॉस्पेक्ट चांगले आहेत. पेज ऑफ कॉइन्स ही एनर्जी आहे. सिक्स्थ हाऊस पाहूया तुमचं. पेज पाईल नंबर 2साठी 6th हाऊस. द हर्मिटचं कार्ड आहे 6th हाऊसमध्ये. इंट्रोस्पेक्शनचं कार्ड आहे. कदाचित 6th हाऊस रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्या दृष्टीने तुम्ही एक थोडासा एक इंट्रोस्पेक्शन म्हणजे एक तुम्ही स्वतः विचार कराल, त्यावरती वेगळ्या दृष्टिकोनातून विचार कराल. 6th हाऊस हे आपलं ऋण रोग, आपलं नोकरीचं स्थान आहे. व्यसनांचं सुद्धा हे स्थान आहे. आणि नोकरीपासून मिळणारे लाभ किंवा त्यापासून होणारा भाग्योदय हा 6th हाऊसपासून बघितला जातो.
तर तिथे एक हर्मिटचं कार्ड एक दाखवतं आहे की एक विजडम तुम्ही वापराल त्या गोष्टींशी रिलेटेड. तुम्ही एक विजडम वापराल, थोडासा थांबून विचार कराल, एक वेगळ्या दृष्टिकोनातून त्याबद्दल, एक नोकरीबद्दल किंवा एक तुमच्या करिअर संबंधी किंवा हे आजाराचं पण आहे. आता आजारपणासंबंधी जर कोणाचं चालू असेल किंवा काही जर, तर एक वेगळा विचार तुम्ही कराल, वेगळ्या दृष्टिकोनातून तुम्ही बघाल त्या गोष्टींना. सेकंड हाऊसमध्ये 5 ऑफ वॉन्ड्स आहे. लाभस्थान काय आहे दाखवतो. फायर वॉन्डची एनर्जी थोडीफार ही सॅटर्न इन लिओ आहे, म्हणजे एक सिंह राशीमध्ये शनी, थोडी एक जनरॉसिटी, म्हणजे एक अनसेल्फिशनेस जो आहे ना, त्यामुळे हे आपलं वैवाहिक सौख्याचं घर आहे, धनस्थान आहे. जरा लाभस्थान बघूया. 11वं स्थान. 11व्या स्थानात 10 सन आहे, खूप पॉझिटिव्हनेस आहे. सो दोन्ही बाजूनी बघता दोन्ही स्थानं चांगली आहेत. सेकंड हाऊस पण चांगला आहे. 5 ऑफ वॉन्ड. लाभ तुम्हाला चांगले आहेत. क्वीन ऑफ कप्स. फोर्थ हाऊस. इलेवन्थ हाऊस तुमचं बलवान आहे, कारण द सनचं कार्ड आहे, रायझिंग सन आहे. सो हे कार्ड लाभस्थान तुमचं बलवान आहे. धनस्थानामध्ये 5 ऑफ वॉन्ड जनरॉसिटी दाखवतं, त्यामुळे कदाचित कोणाकडून तरी तुम्हाला जनरस एखाद्या व्यक्तीकडून काही लाभ होण्याचे पण चान्सेस आहेत. एक वैवाहिक सौख्यामध्ये बॅलन्स असेल तुमच्या. सेकंड हाऊस बॅलन्स आहे. फोर्थ हाऊसमध्ये क्वीन ऑफ कप्स आहे. सो मनशांती असेल तुम्हाला. मनशांती, झोप, एक आपल्या सगळे मटेरियल नीड्स आहेत, आपल्या ज्या सोयी सुखी सुविधा असतात त्यांच्या बाबतीत क्वीन ऑफ कप्स हे खूपच चांगलं आहे. एक बॅलन्स आहे. आणि एक तुमच्या मनाची कंडिशन कशी असेल तर की प्रवाहाबरोबर जाण्याची तुमची तयारी असेल. कुठल्याही गोष्टीची ॲडॅप्टिबिलिटी असेल तुम्हाला. जसं एक पाण्यामध्ये कसं आहे का, कुठला आपण रंग मिसळला की त्या रंगात ते बदलून जातं, तशी एक क्वीन ऑफ कप्समधलं हे ऑथॉरिटीचं कार्ड तुमच्या इथे फोर्थ हाऊसला आहे. सो एक ॲडॅप्टिबिलिटी असेल तुमच्या लाईफमध्ये. एक तुमच्या सुखसोयीमध्ये, तुमच्या शांततेमध्ये, तुमच्या झोप यामध्ये तुम्हाला खूप पॉझिटिव्ह बदल दिसून येतील या येत्या आठवड्यामध्ये. हार्मनी असणार आहे तिथे. द हँगमॅन, 5th हाऊस. जसं हर्मिट हा वेगळा पर्स्पेक्टिव्ह दाखवतो, तसं हँगमॅनसुद्धा वेगळा पर्स्पेक्टिव्ह दाखवतो की एखाद्या गोष्टीला थांबून थोडासा विचार करून त्याच्यावरती ॲक्ट करणं, रिॲक्ट होणं, हे हँगमॅन दाखवतो. किंवा एक वेगळा विजन एखाद्या बाबतीत, एक खूप दूरदृष्टी ठेवणं, दूरदृष्टीने एखाद्या गोष्टीचा विचार करणं, लाँग टर्म विचार करणं, हे हँगमॅन दाखवतं. सो पंचम स्थान हे तुमचं विद्येचं स्थान आहे, तुमच्या प्रेमप्रणयाचं स्थान आहे. तिथे हँगमॅन आहे, तर एक रिलेशन संबंधी तुमचा अप्रोच हा थोडा बॅलन्स असणार आहे असं दाखवतो. एक वेगळ्या पर्स्पेक्टिव्हने बघेल किंवा ते रिलेशन डेव्हलप करण्यासाठी, एक त्याच्यामध्ये एक पॉझिटिव्हनेस आणण्यासाठी तुम्ही स्वतःहून काहीतरी प्रयत्न कराल. कारण हँगमॅनने स्वतःला टांगून घेतलेलं आहे, त्याला कोणी इतरांनी या पोझिशनमध्ये ठेवलेले नाही, त्यांनी स्वतः ही पोझिशन घेतलेली आहे.
सो एखाद्या तुमच्या जवळच्या व्यक्तीच्या बाबतीत, प्रेमाच्या बाबतीत एखादा मत घेताना किंवा त्याविषयी एक चांगले एक म्हणतात ना, त्यासाठी त्यामध्ये वृद्धी होण्यासाठी तुम्ही स्वतःहून प्रयत्न कराल, तुमचा अप्रोच असेल, पुढाकार घ्याल तुम्ही, असं दिसतं आहे. इनफॅक्ट अभ्यासाबद्दल, आपल्या विद्येबद्दल, त्यामध्ये सुद्धा एक वेगळ्या पद्धतीने काहीतरी वेगळं प्लॅनिंग करून करण्याचा प्रयत्न कराल तुम्ही. अपोजिटला सन आहे, त्यामुळे खूप पॉझिटिव्ह आहे. त्यांचे ॲस्पेक्ट पण असतात. 7th हाऊस, 7th हाऊस द वर्ल्डचं कार्ड आहे. त्यामुळे वैवाहिक सौख्याच्या बाबतीत खूपच छान आहे. एकतर 2nd हाऊस द वर्ल्ड कम्प्लिशन, त्यामुळे एक जोडीदारासंबंधित किंवा सोबतच्या आपल्या व्यक्तीसंबंधित एक तुमच्या मनामध्ये कंटेनमेंट असेल, त्याबद्दल म्हणजे काही एक दुजाभाव नसेल किंवा असं वाईट मत असणार नाही. एक कम्प्लिशनचं एक बॅलन्सिंग असेल. द वर्ल्ड हे कार्ड बॅलन्सिंग दाखवतं. इनफॅक्ट 2nd हाऊसमध्ये जे वैवाहिक सौख्याचं आहे तिथे 5 ऑफ वॉन्ड हे सॅटर्न इन लिओ आहे, जनरॉसिटीचं कार्ड आहे, तिथे अनसेल्फिशनेस आहे. त्यामुळे जोडीदाराबाबत सुद्धा एक व्यवहार करताना तुम्ही एक निस्वार्थीपणाने तुमची वागणूक असेल, असं काहीसं आहे. त्यामुळे एक हे कार्ड खूप 7th हाऊस चांगलं आहे. 7th हाऊस चांगलं आहे. 4th हाऊस सुकस मी म्हटलं ना, एक घरदार, एक घरामध्ये शांतता असेल, एक सौजन्याचं वातावरण असेल. 8th हाऊस किंग ऑफ वॉन्ड, नाइन्थ हाऊस बघूया. एस ऑफ कप्स. एस ऑफ कप्स डिवाइन लव दाखवतं. म्हणजे परमेश्वराचं एक प्रेम, एक परमेश्वराची साथ तुम्हाला आहे. एस ऑफ कप्स 9th हाऊसमध्ये भाग्याच्या ठिकाणी. त्यामुळे ऑपॉर्च्युनिटीज बऱ्याच खुल्या आहेत तुम्हाला. अपोजिट साईडला 7th ॲस्पेक्ट पण, इथे पण 7व्या स्थानामध्ये सुद्धा 7 ऑफ कप्स, म्हणजे पराक्रम सामान्य बरेच ऑपॉर्च्युनिटीज खुल्या झालेत. एस ऑफ कप्स हे चांगलं पॉझिटिव्ह कार्ड आहे तुम्हाला. दैवाची साथ म्हणताना एक तशी आहे. 12th हाऊस, टू ऑफ पेंटॅकल्स. किंग ऑफ वॉन्ड पॉझिटिव्ह कार्ड 8th हाऊसमध्ये आहे. याचं जरा क्लॅरिफिकेशन मी विचारते, कारण मला इथे थोडंसं मला काही डाऊटफुल आहे, म्हणजे मला क्लिअर होत नाही आहे. सो डिवाइन एंजल्स, स्पिरिट गाईड्स प्लीज. 8th ऑफ किंग ऑफ वॉन्ड्स विथ
आता हे 5 कॉईन्सचं कार्ड आलं आहे ना क्लॅरिफिकेशनला, तर 5 कॉईन्स हे अपोजिशन दाखवतं नेहमी. म्हणजे जर 8th हाऊस संबंधी जे काय अपोजिशन्स आहेत, तर त्याला आता किंग ऑफ वॉन्ड हे सक्सेस आहे. आणि किंग ऑफ वॉन्ड हे अनएक्सपेक्टेड हेरिटेज पण दाखवतं, हेरिटन्स. सो आणि 5 वॉन्ड जे अपोजिट साईडला आहे 7th हाऊसला, ते धनस्थानामध्ये जनरॉसिटी दाखवतं, सॅटर्न इन लिओ. मी म्हणत नाही का, जनरसली एखाद्याकडून तुम्हाला काहीतरी धनलाभ होण्याचे चान्सेस आहेत. एखाद्या जनरस फ्रेंडकडून किंवा जनरस व्यक्तीकडून तुम्हाला काहीतरी लाभ होण्याचे चान्सेस आहेत. आणि अष्टम स्थान हे अचानक मिळणाऱ्या धनाचं स्थान आहे. सो तिथे जर काही अगोदर अपोजिशन असेल, जे 5 ऑफ कॉईन्स दाखवतं अपोजिशन, त्या बाबतीत जर काही अपोजिशन असेल तर त्याच्यावरती आता सक्सेस मिळणार आहे. किंग ऑफ वॉन्ड, कारण हे पॉझिटिव्ह कार्ड आहे ना, म्हणून मी ते क्लॅरिफिकेशन विचारलं की पॉझिटिव्ह कार्ड हे अष्टमात कसं काही गेलं आहे. कारण बाकीची कार्ड त्याला असं तशी दिसत नाही आहेत, तसा इफेक्ट इतर कुठे ठिकाणी दिसत नाही आहे. सो 5 ऑफ कॉईन म्हणजे अष्टम स्थानाशी निगडीत, म्हणजे इथून जर काही तुम्हाला प्राप्ती होणार असेल तर त्या बाबतीत जर अगोदर काही अपोजिशन असेल तर त्याला आता सक्सेस आहे. आणि हे अनएक्सपेक्टेड हेरिटेज पण दाखवतं. दुसरे म्हणजे जर अष्टम स्थानाशी एखादी गूढ विद्या शिकण्याबद्दल किंवा काही अडचणी येत असतील त्यामध्ये, तर तो सुद्धा आता मार्ग मोकळा आहे. आणि 2 ऑफ कॉईन्स हे व्ययस्थानामध्ये जे आहे ना कार्ड, हे कंट्रोल दाखवतं. दोन गोष्टी एका वेळी आपण जेव्हा मल्टीटास्किंग करतो आणि कंट्रोल करतो एका वेळी, तर त्यामुळे कुठेतरी एक व्यय स्थानामध्ये हे कार्ड आहे ना, तर तुमच्या खर्चावरती किंवा तुमच्या अडथळ्यांवरती, हे अडथळ्यांचं स्थान आहे व्ययस्थान. सो अडथळ्यांवरती कंट्रोल आहे. तुम्हाला फारसे कुठेही अपोजिशन्स होणार नाही. तुम्ही एक यशाची शिडी चढत जाणार. आता एक ऑप्टिमिझम आहे तुमच्या फर्स्ट हाऊसमध्येच. 3 ऑफ वॉन्ड. सो ओव्हरऑल पुढचा वीक तुम्हाला खूप पॉझिटिव्ह आहे. पहिलं म्हणजे फर्स्ट हाऊसच छान बलवान आहे, त्याच्या समोरचं सुद्धा बलवान आहे. म्हणजे केंद्रातली सगळी घरं ही बलवान आहेत. फर्स्ट हाऊस 3 ऑफ वॉन्ड, म्हणजे सन इन एरिसची आहे, ॲफर्मेशनची एनर्जी आहे, पॉझिटिव्हनेसची आहे, ऑप्टिमिझम आहे इथे. मग एकदा जेव्हा आपण स्वतःच एखाद्या गोष्टीमध्ये स्वतःचा ॲटिट्यूडच जर पॉझिटिव्ह असेल तर कुठल्याही परिस्थितीला फेस करणं हे फारसं कठीण जात नाही. सो फर्स्ट हाऊस तुमचं बलवान आहे. सेकंड हाऊस त्याच्या अगदी अपोजिट तर वर्ल्डचं कम्प्लिशनचं कार्ड आहे. सो तुमच्या पार्टनरचं कार्डसुद्धा चांगलं आहे, त्याच्याशी तुमचे संबंध चांगले राहणार आहे. तुमचं घरदार, तुमच्या ज्या सुखी सुविधा, तुमची शांती, मनशांती, झोप, तुमच्या आईच्या संबंधी सर्व काही गोष्टी या चतुर्थ स्थानावरून बघितल्या जातात. तिथे क्वीन ऑफ कप्सचं एक ऑथॉरिटीचं कार्ड आहे. सो तिथे बॅलन्सिंग दाखवतो, एक प्रवाहाबरोबर जाण्याची एक तयारी आहे तुमची इथे दाखवतं. धनस्थान, लाभस्थान दोन्ही पॉझिटिव्ह आहेत. धनस्थानामध्ये 5 ऑफ वॉन्ड, जनरॉसिटी, सन इन सॅटर्न इन लिओची एनर्जी आहे. जनरॉसिटी, एखाद्याकडून धन अचानकपणे मिळण्यास, जनरसली एखाद्या व्यक्तीने तुम्हाला काहीतरी द्यायचे आणि तुमच्या एक रिसोर्सेसमध्ये वाढ होण्याचे चान्सेस आहेत. तुमचं लाभस्थानसुद्धा आहे की जे कर्मस्थान आणि कर्माचा लाभ देणारं, हे दोन्ही स्थान पॉझिटिव्ह आहेत. कर्मस्थानामध्ये पेज ऑफ कॉईन्सची जी आहे, जी पोटंट एनर्जी आहे, इनिशियल एनर्जी म्हणतात, ही पोटंट एनर्जी आहे की जे काही कर्म करा त्याचे लॉंग टर्म बेनिफिट्स तुम्हाला मिळतील. पुढे जाऊन जे काही कर्म कराल तुम्ही ते एक बऱ्याच उशिरा दूरचे बेनिफिट्स तुम्हाला देतील, एक लॉंग टर्म बेनिफिट्स देतील. सो आणि लाभस्थानामध्ये 10 सन आहे, रायझिंग सन. सो हे पॉझिटिव्ह आहे.
लाभस्थान म्हणजे फक्त पैशाचाच लाभ नाही, तर तुम्हाला एक इथे फ्रेंड सर्कल, पब्लिक रिलेशन बघितलं जातं. सो त्या दृष्टीने तुमचं रिलेशन चांगलं वाटेल. तुमच्या पब्लिकली तुम्ही एक सोशल व्हाल, ते तुमचं ग्रुप वाढेल, फ्रेंड्सचा ग्रुप वाढण्याचे चान्सेस आहेत, पब्लिक रिलेशन वाढण्याचे चान्सेस आहेत. सो व्ययस्थानामध्ये कंट्रोल आहे, 2 ऑफ कॉईन्स. सो बऱ्यापैकी खर्चांवरती कंट्रोल राहील. तुमच्या अडथळ्यांवरती अडथळे येणार नाही तुमच्या कुठल्याही कामामध्ये दाखवते. 5th हाऊस हँगमॅनचं कार्ड एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह दाखवतो. तुम्ही तुमच्या रिलेशनशिप बाबतीत एक स्वतःहून पुढाकार घेऊन एक चांगलं बॉन्डिंग निर्माण करण्यासाठी स्वतःहून प्रयत्न कराल. विद्या अभ्यासामध्ये सुद्धा एक वेगळ्या पर्स्पेक्टिव्हनी तुम्ही पुढे जाल. त्यामध्ये 6th हाऊस जे नोकरीचं स्थान आहे, तिथे एक हर्मिट दाखवते. तिथे हर्मिटचं कार्ड आहे. सो तुम्ही तिथे विजडम वापराल, स्वतःचं एक वेगळा अप्रोच आणण्याचा प्रयत्न कराल. सो खूप बेस्ट आहेत कार्ड्स, खूप छान आहेत, पॉझिटिव्ह आहे पुढचा वीक तुमचा. सो पाईल नंबर 2, बी रिलॅक्स्ड आणि तुम्हाला पुढचा आठवडा चांगला जाओ ही मी तुमची इच्छा करते. आणि जर तुम्हाला माझं रीडिंग आवडलेलं असेल तर प्लीज चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असंच रीडिंग पाहत राहा. थँक्यू. पाईल नंबर 3, वेलकम फॉर द रीडिंग. तुमचा क्रिस्टल आहे रोज क्वार्टर्स. तुमचे कार्ड्स ड्रॉ करते मी. द सोर्स, फर्स्ट हाऊसमध्ये द सोर्स, पेज ऑफ वॉन्ड कार्ड आहे. क्रिएटिव्हिटीची सुरुवात आहे. माइंड खूप क्रिएटिव्ह असेल तुमचं. एक नवीन काहीतरी करून बघावं अशी तुम्हाला इच्छा होईल पुढच्या वीकमध्ये. ते एनर्जी खूप चांगली असेल, एक एनर्जेटिक असेल, एन्थुझियास्टिक असेल. कुठल्याही गोष्टीमध्ये काम करताना किंवा काही ॲटिट्यूड खूप एकदम एक संशोधक म्हणतात, क्युरियस म्हणतात ना तसा, क्युरियस असेल. सेकंड हाऊसमध्ये द चेंज, व्हील ऑफ फॉर्च्यून सेकंड हाऊसमध्ये आहे. वा, धनस्थानामध्ये व्हील ऑफ फॉर्च्यून म्हणजे धनासंबंधी खूप एक चांगले दिवस तुम्ही फेस कराल. एक सुदैव असेल, काहीतरी चांगल्या न्यूज तुम्हाला कदाचित ऐकायला मिळतील. आपल्याला बाकी 11वं स्थान पण बघावं लागेल, पण हे कार्ड खूप छान आहे. थर्ड हाऊसमध्ये ॲडव्हेंचर म्हणजे पेज ऑफ पेंटॅकल्स, खूप चांगली एनर्जी आहे, पोटंट एनर्जी आहे पेज ऑफ पेंटॅकल्सची. आणि ती थर्ड हाऊस म्हणजे तुमच्या धाडसाच्या ठिकाणी आहे. सो ही ॲडव्हेंचरस आहे पेज ऑफ पेंटॅकल. फार पोटंट एनर्जी आहे, खूप चांगली आहे. 4th हाऊस टर्निंग इन, 4 ऑफ कप्स. फिफ्थ हाऊस थंडर बोल्ट, टॉवरचं कार्ड आहे 5th हाऊसला. टॉवरचं कार्ड आहे, तर टॉवरचं कार्ड ॲक्च्युली फर्स्ट हाऊसचं आहे
आणि ते फर्स्ट हाऊसचं कार्ड 5th ला आलेलं आहे. बघायला लागेल याचं काय आहे. हे क्वीन ऑफ कप्स 6th हाऊसमध्ये. रिसेप्टिव्हिटी, त्याचा मेसेज आहे रिसेप्टिव्हिटी. क्वीन ऑफ कप्स ही फार नर्चरिंग आहे आणि एक नर्चरिंग वुमन आहे. 6th हाऊसमध्ये आहे. तर एक तुम्ही नोकरीच्या ठिकाणी करिअरमध्ये किंवा ह्याच्याशी रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये एक प्रभावाबरोबर जाण्याची तुमची तयारी असेल. एक तुम्हाला म्हणते ना की एक ॲडॅप्टेबिलिटी असेल त्या ठिकाणी, त्या सिच्युएशनमध्ये तुम्ही नोकरीमध्ये असाल, करिअरमध्ये असाल, बिझनेस असेल तर तिथे एक त्या सिच्युएशनला, तिकडच्या परिस्थितीला तुम्ही ॲडॅप्टेबल असाल. म्हणजे परिस्थितीला जुळवून घ्याल तुम्ही थोडंफार. रिसेप्टिव्हिटीचं कार्ड आहे. 7th हाऊसमध्ये ट्रॅव्हलिंग, 8 ऑफ वॉन्ड. एस ऑफ वॉन्ड, 8 ऑफ वॉन्ड. सॉरी, ट्रॅव्हलिंगचं कार्ड आहे. तर कदाचित जोडीदाराबरोबर कुठेतरी ट्रॅव्हलिंगचा योग येऊ शकतो नेक्स्ट वीक. हे कार्ड फास्ट ॲक्शन पण दाखवतं. पण 7th हाऊस काय, 7th हाऊस पार्टनर्स आहे. 8th हाऊसमध्ये पास्ट लाईव्स, मूनचं कार्ड आहे. द मून 8th हाऊसमध्ये. हे कार्ड फार निगेटिव्ह आहे पण ते 8th हाऊसमध्ये आहे. सो एक मन तुमचं फर्म असणार आहे, बॅलन्समध्ये असेल मन. आणि म्हटलं नाही 6th हाऊसमध्ये सुद्धा क्वीन ऑफ कप्स आहे. सो एक अप्रोच तुमचा एक बॅलन्स असणार आहे. काही प्रश्नच नाही नोकरीधंद्यात किंवा तुमच्या कामाच्या ठिकाणी. आरोग्याच्या बाबतीत, आरोग्याच्या प्रश्नावरती सुद्धा एक पॉझिटिव्हनेस आहे. ऑथॉरिटी आहे ना इथे. मूनचं कार्ड हे ह्याच्यात गेलं आहे आणि हे व्ययस्थानाचं कार्ड आहे, ते अष्टमात गेलं आहे. त्याच्यामुळे त्याचे परिणाम चांगले मिळतील तुम्हाला. मनाची अवस्था चांगली असेल. 9th हाऊसमध्ये मोरॅलिटी म्हणजे क्वीन ऑफ स्वोर्ड 9th हाऊसमध्ये आहे. आणि इथे ॲडव्हेंचर. ओके, टेन्थ हाऊसमध्ये मॅजिशियन. वा, छान. 10th हाऊसमध्ये कर्मस्थानामध्ये मॅजिशियन आहे. मॅजिशियन फार ऑर्गनाईज आहे. सो एक तुम्ही कामाच्या ठिकाणी किंवा कर्म करताना, कुठलंही काम करताना ऑर्गनाईज असाल, एक प्लॅनिंगमध्ये कराल. मॅनेजमेंट चांगलं असेल तुमचं. आणि दुसरं म्हणजे तुम्ही रिसोर्सफुल असाल. जे तुम्हाला करायचे ना त्याचे रिसोर्सेस तुमच्याकडे असणार आहेत. तुम्हाला कमतरता कशाची नाही. आणि जे काही ठरवाल ना ते तुम्ही करू शकाल, त्याची कॅपॅसिटीज आहेत. मॅजिशियनकडे सगळ्या कॅपॅसिटीज आहेत. मॅनिफेस्टेशनच्या सगळ्या कॅपॅसिटी मॅजिशियनकडे आहेत. सो एक कर्म जे काही तुम्ही पुढच्या आठवड्यात कराल ना ते मॅनिफेस्ट कराल. 11th हाऊसमध्ये बघा द वर्ल्ड. ही सगळी बरोबर सिंक्रोनिसिटी येते, बरोबर मॅचिंग कार्ड्स येतात. वी आर द वर्ल्ड. सो हे 10 ऑफ पेंटॅकल्सचं कार्ड आहे. 10 ऑफ पेंटॅकल्सचं कार्ड फुलफिलमेंटचं कार्ड आहे. म्हणजे एक मटेरियल अचिव्हमेंटचं कार्ड आहे. पैशाच्या बाबतीत धनलाभाचं कार्ड आहे. सो तुम्ही जे काही कर्म कराल ना त्याचा लाभ तुम्हाला तसा मिळणार आहे. 12th हाऊसमध्ये पोस्टपोनमेंट म्हणजे 4 ऑफ स्पोर्ट्स. ज्युपिटर इन लिब्रा ही एनर्जी आहे तिथे ॲक्च्युली
पोस्टपोनमेंट. जरा मेडिटेट करते तुमच्या, म्हणजे मला इन डिटेल व्यवस्थित डीपमध्ये काही मेसेज आहे ना ते करतात बरोबर. तर कार्ड्स तुम्हाला मी सांगितले, पण मेसेज काय आहे ना जरा तो मला जरा अजून काही कार्ड्स क्लिअर नाही आहेत मला, ते बघायला लागतील. व्हील ऑफ फॉर्च्यून सेकंड हाऊसमध्ये खूपच छान आहे, म्हणजे धनस्थान तुमचं खूप पॉझिटिव्ह आहे, ॲक्टिवेट आहे. आणि लाभस्थान यामध्ये 10 ऑफ पेंटिकल्स आहे, ते कम्प्लिशनचं मटेरियल अचिव्हमेंटचं कार्ड आहे. सो दोन्ही सिंक्रोनिसिटी जुळते. लाभाच्या बाबतीत खूपच चांगलं आहे. कर्मस्थान बलवान आहे, कारण मॅजिशियन आहे तिथे, हे मी तुम्हाला म्हटलं. एक फर्स्ट हाऊस, सेकंड हाऊस आणि फिफ्थ हाऊस या 3 कार्ड्सचा विचार केला ना तर असं वाटतं की तुमच्यापैकी काही जणं आपली फॅमिली वाढवण्याचा विचार करतील, संततीविषयी डिसिजन घेण्याचा विचार करतील असं वाटतं. कर्मस्थानामध्ये जे क्वीन ऑफ कप्स आहे ती ॲडॅप्टेबिलिटी दाखवते की एक परिस्थितीशी किंवा आता हे हाऊस आहे, 6th हाऊस आहे, हे तुमच्या नोकरी धंद्याचा हाऊस आहे आणि तुमचं आजारपण किंवा कर्ज वगैरे या सगळ्या गोष्टीची. सो तिथे क्वीन ऑफ कप्स रिसेप्टिव्हिटी दाखवते, म्हणजे तुम्ही एक करिअरविषयी तिथल्या वातावरणाला स्वतःला ॲडजस्ट कराल, एक जुळवून घ्याल, तिथल्या कुठल्याही जे काही इश्यू असतील त्याच्याशी एक जुळवून घेण्याची तुमची वृत्ती असेल असं. अपोजिट साईडला व्ययस्थानामध्ये पोस्टपोनमेंटचं म्हणजे 4 ऑफ स्वोर्ड्सचं कार्ड आहे. 4 ऑफ स्वोर्ड्सचं कार्ड हे लाईक आहे ना ज्युपिटर इन लिब्रा, म्हणजे निगोसिएशन. ते सुद्धा निगोशिएशन म्हणजे एखादी गोष्ट मध्ये निगोशिएट करतो, म्हणजे काय करतो, समतोल आपण राखतो असं. सो ही पण एक सिंक्रोनिसिटी आहे. आणि हे व्ययस्थान आहे, हे अडथळ्यांचं स्थान आहे आणि ते तिथे पोस्टपोनमेंट आहे. त्यामुळे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ना, जो निगेटिव्ह इफेक्ट आहे ना तो इथे मिनिमाइज होतो आहे. इनफॅक्ट मून कार्ड आहे, मून कार्ड हे ॲक्च्युली 12th हाऊसचं कार्ड आहे. सो व्ययस्थानाचं कार्ड अष्टमात गेला. अष्टम हे स्थान हे मृत्यूस्थान आहे. सो तुमचे जे काही अडथळे आहेत ना ते आता अष्टमात आहेत, मृत्यूस्थानात. त्यामुळे अडथळे तुम्हाला फेस करावे लागणार नाहीत. रस्ता क्लिअर असेल तुमच्या लाईफमध्ये, तुम्हाला पुढे जाण्यासाठी हा रस्ता क्लिअर असणार आहे. सो मून कार्ड अष्टमात आहे, त्यामुळे अडथळे जे आहेत ना त्यांना पोस्टपोनमेंट मिळाले, म्हणजे ते आता नाहीच आहेत तुमच्या लाईफमध्ये. सो ते एक सांगितलं. दुसरं 3rd हाऊसमध्ये ॲडव्हेंचरमध्ये 3 ऑफ पेंटॅकल्सचं कार्ड आहे, सॉरी पेज ऑफ पेंटॅकल्सचं कार्ड आहे. पेज ऑफ पेंटॅकल्स ही पोटंट एनर्जी आहे, म्हणजे एखाद्या बीजामध्ये जसं वृक्ष होण्याचं सामर्थ्य असतं, लाईक ते पोटंट या कार्डमध्ये आहे. सो ते तुमच्या पराक्रम स्थानामध्ये आहे. सो आणि कर्मस्थानामध्ये मॅजिशियन आहे. सो एक क्रिएटिव्हिटी तो. आणि फर्स्ट हाऊसमध्ये द सोर्स म्हणजे पेज ऑफ वॉन्ड. सो ह्या दोन्ही एस ऑफ वॉन्ड, या दोन्ही एनर्जी इतक्या पोटंट आहेत ना की तुम्हाला असं आठवड्यात पुढच्या जाणवेल की तुमची क्रिएटिव्हिटी वाढलेली आहे. काहीतरी एक फर्टाईल आयडियाज तुम्हाला सुचतील किंवा त्यावरती काम करावंसं वाटेल. जर एक नेहमीच्या कामामध्ये सुद्धा एक नाविन्य किंवा कलात्मकता आणावीशी वाटेल किंवा एक क्रिएटिव्हिटी तुम्ही आणाल, वेगळ्या पद्धतीने करून बघाल, एक ऑर्गनाईज असाल तुम्ही तुमच्या कामामध्ये, प्लॅनमध्ये सगळ्या गोष्टी कराल तुम्ही, आणि एक मॅनिफेस्टेशनची पॉवर तुम्हाला कर्मस्थानामध्ये आहे. सो जे काही तुम्ही कराल ना त्याला मॅनिफेस्टेशनमध्ये ते तुम्ही पूर्ण कराल हे आहे. दुसरं म्हणजे फर्स्ट आणि सेकंड हाऊस कम्पॅटेबल आहे, कारण दोन्ही ठिकाणी बॉन्ड्स आहेत. आणि हे सुद्धा पॉझिटिव्ह ॲक्शनचं एक फास्ट
म्हणतात ना एखाद्या गोष्टीला गती यावी ते कार्ड आहे. ते दोन्ही कार्डचा आणि पंचमातल्या कार्डचा विचार करता असं वाटतं की काही जण फॅमिली ग्रो करण्यासाठी प्रयत्न करतील. 9th हाऊसमध्ये क्वीन ऑफ स्पोर्ट्स आहे, मोरॅलिटी. सो हे धर्मस्थान आहे. सो धार्मिक बाबतीमध्ये काही गोष्टी फॉलो करताना तुमचा थोडा स्ट्रिक्टनेस असेल. इनफॅक्ट चतुर्थ स्थानामध्ये सुद्धा जे आपल्या मनाचं स्थान आहे तिथे 4 ऑफ कप्स आहे. सो ही एनर्जी मून इन कॅन्सर आहे. म्हणजे मून कॅन्सर त्याचा ग्रहच मून आहे आणि तो आता चतुर्थ म्हणजे त्याच्या स्थानात बसला आहे. म्हणजे तो बलवान आहे. सो ते त्याचा एक लाईक तुमच्या मनाची तुमची फ्रेंडशिप असेल एक. त्यामुळे कदाचित एक मेडिटेशन किंवा योगा यांच्याकडे जाण्याचा कल असेल आणि म्हणून हे धर्मस्थानामध्ये ना ही एक क्लॅरिटी आहे किंवा एक कुठल्याही धार्मिक गोष्टी फॉलो करताना एक स्ट्रिक्टनेस असेल की विचारांची क्लॅरिटी असेल त्याच्यामध्ये, हे असं दिसतं आहे. सो ओव्हरऑल मी सगळी कार्ड्स तुम्हाला एक्सप्लेन केली आणि सगळी स्थानं एक्सप्लेन केलीत. तो आहे खूपच छान. मुळात ही दोन्ही म्हणजे पैशाच्या बाबतीत तुम्ही फार सिक्युअर्ड आहात, सेफ आहात आणि खूप चांगले चान्सेस आणि कुठलीही ॲक्शन घ्यायची येते. इनफॅक्ट तुम्हाला काही करावंसं एखादी गोष्ट तुम्हाला बरेच दिवस आणि हे मून कार्ड दाखवतं म्हणजे एखादी गोष्ट बरेच दिवस तुम्हाला करायची आहे आणि ती धजावत नाही आहात तर तुम्हाला ते आता जर तुम्ही करत असाल, ॲक्शनमध्ये आणत असाल तर त्याला मॅनिफेस्टेशन पॉवर आहे. सो त्याला एक चांगलं रिझल्ट मिळू शकतील असं. सो ओव्हरऑल तुमचा आठवडा एकदम बेस्ट आहे, छानच आहे. बॉटम ऑफ द डे 7 ऑफ कप्स आहे. सो 7 ऑफ कप्स हे पॉसिबिलिटीज दाखवतं. सो बऱ्याच पॉसिबिलिटीज तुम्हाला ओपन होणार आहेत. सो तुम्हाला जर माझं रीडिंग आवडलं असेल तर प्लीज चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असाच भेट देत राहा. ओके, थँक्यू.